सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये दुधी आणि बटाटा रस्सा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई चांगली तडतडली की यामध्ये जिरे घालायचं आहे. पाव चमचा हिंग घालणार आहे. ही फोडणी चांगली झाली की आता यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे. त्यानंतर एक बटाटा मी उभ्या आकारामध्ये कापून घेतलाय, कारण दुधी आणि बटाटा फोडी सेमच दिसतात, त्यामुळे बटाटा थोडा लांबा कापून घेतलाय मी. आता 1 मिनिटभर कांदा आणि बटाटा तेलावरती परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटानंतर आता यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे. सोबतच हळद पाव चमचा, मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार आणि एखादा कुठला मसाला आणखीन घालायचा असेल तर तोही सुद्धा तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. मसाला तेलावर परतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि जर रस्सा भाजी आपण बनवणार असू तर त्याला तर्री सुद्धा खूप छान येते. त्यामुळे 1-2 मिनिटं मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता 1-2 मिनिटानंतर यामध्ये दुधी घालणार आहे. दुधीच्या मी इथे फोडी करून घेतल्या आहेत चौकोनी. दुधी कवळा होता त्यामुळे ह्याच्यातल्या बिया मी काढलेल्या नाहीयेत. बियांसकटच मी हा दुधी वापरला आहे. जर तुम्ही वापरणारा दुधी थोडा जून असेल तर मधला भाग तुम्हाला थोडासा बियांचा काढून घ्यायचा आहे. आता दुधी सुद्धा आपल्याला या सगळ्या मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटं सगळे मसाले दुधीला व्यवस्थित लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं दुधी छान असा परतून झाल्यावर मसाल्यांबरोबर यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. मसाले सगळे व्यवस्थित अगदी दुधीला लागलेले आहेत. आता यामध्ये पाणी किती वापरायचं आहे तर तुम्हाला भाजी जितकी पातळ हवी असेल त्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. आता इकडे मी या वाटीने 1.5 वाटी पाणी वापरत आहे. जर तुम्हाला जास्त रस्सा आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या पाणी घेऊ शकता. पण मी खूप जास्त रस्सा करणार नाहीये. थोडी ओलसर अशी भाजी करते त्यामुळे मी 1.5 वाटीच पाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही पाणी बघू शकता अगदी दुधीच्या वरपर्यंत सुद्धा आलेलं नाहीये. तुम्हाला खूप जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही 2 वाट्या पाणी घेऊ शकता. आता कुकरचं झाकण लावून याला आपल्याला 4 शिट्ट्या हाय फ्लेमवर काढायच्या आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये तुम्हाला वाटेल की दुधी विरघळेल, पण असं काही होत नाही. पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच कुकर उघडायचा आहे. बघा, तुम्हाला एकदा चमच्याने मिक्स करून दाखवते मी भाजी. व्यवस्थित पाणी झालेलं आहे आणि दुधीच्या फोडी सुद्धा छान दिसत आहेत. अजिबात दुधी विरघळत नाही. तुम्ही बघू शकताय छान बटाटा आणि दुधी दोन्ही सुद्धा फोड्या छान दिसत आहेत. अजिबात दुधी किंवा बटाटा काहीच विरघळला जात नाही. चण्याची डाळ सुद्धा 4 शिट्ट्यांमध्ये अगदी छान शिजली जाते. तुम्ही बघू शकताय डाळ सुद्धा खूप छान शिजलेली आहे. आता दुधी आणि बटाटा सुद्धा चेक करूया. तर आधी बटाटा सुरीने बघते, सुरी रोवून. तर बघा अगदी सहज कापला जातोय. बटाटा ही व्यवस्थित शिजला आहे आणि दुधी सुद्धा छान शिजलेला आहे. तर बिनधास्त तुम्ही 4 शिट्ट्या या भाजीसाठी घेऊ शकता. फक्त दुधी आणि बटाटा असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या घेतल्यात तरी सुद्धा चालेल. पण चण्याची डाळ असल्यामुळे 1 शिट्टी जास्त घेतली आहे. तर अगदी भाकरी, चपाती, भातावर सुद्धा ही रस्सा भाजी खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.